नमस्कार. आज शनिवार दिनांक 29 जुलै 2023. डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन संचालित स्वरमय गुरुकुलचा कार्यक्रम निर्देशक या नात्याने मी प्रसाद भडसावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 24 कार्यक्रमांचं आयोजन स्वरमय गुरुकुलच्या वतीने करण्यात आले आहे. या मालिकेतील आजचा हा 21वा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. डॉक्टर वंदना या लेखिका, अभ्यागत प्राध्यापक तसेच संपादन व्यावसायिक आहेत. संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथायात्रा, कथा दीपावली व पांथस्थ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या रोहिणी निरंजनी या पंडिता रोहिणी भाटे यांच्या चरित्राला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. कथा आणि नाटक हे त्यांचे आस्थेचे आणि विशेष अभ्यासाचे विषय. त्यावर त्यांनी अनेक संशोधन व समीक्षापर लेख लिहिले आहेत. हे लेख मराठी वाङ्मयाचा इतिहास, संदर्भासहित स्त्रीवाद, अजून तेंडुलकर इत्यादी ग्रंथांमधून प्रसिद्ध झाले आहेत. संवाद सेतू या दिवाळी अंकाच्या त्या संपादक आहेत. विशेष म्हणजे वाचक, समीक्षक व पुरस्कारांनी हा अंक सुरुवातीपासूनच गौरवला जात आहे. सूत्रसंचालन, मुलाखतीचे तंत्र व अभिवाचनाच्या त्या कार्यशाळा घेतात. तसेच आकाशवाणी, विद्यावाणी रेडिओ, FTI कम्युनिटी रेडिओ यासाठीही त्या संहिता लेखन व सादरीकरण करतात. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात PhD साठी त्या मार्गदर्शनही करतात. जनाबाई ते कविता महाजन, अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर समजुतीच्या काठाशी, अरुण कोलटकर यांच्या स्त्रीविषयक कविता अशी वेगवेगळी 30 सादरीकरणे त्या सातत्याने करत असतात. तसेच रसज्ञ ऋषीच्या सहवासात हा गुरुदेव टागोरांवरील कार्यक्रम, रारंगढांग कादंबरीचे दृकश्राव्य कार्यक्रम, सीतेची गोष्ट हा अभिवाचन कार्यक्रम इत्यादी अनेक साहित्य वाचन व सादरीकरण त्या करत असतात. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी साहित्यातील नवे साहित्य प्रवाह, त्यांनी या प्रवाहाला दिलेली वळणे याचा वेध नवे प्रवाह नवी दिशा या व्याख्यानात घेणार आहेत. आज आपल्यात उपस्थित आदरणीय स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचा स्वागत सत्कार करावा. आता मी डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानास आरंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. आज स्वरयोगिनी डॉक्टर प्रभाताई अत्रे यांच्या या स्वरमयी गुरुकुलमध्ये मला मराठी साहित्यविषयक काही विचार मांडायला मिळत आहेत. हे माझं खरंच मोठं भाग्य आहे असं मी मानते. अतिशय चांगले व्हाईब्स असं ज्याला म्हणतो आपण तसे या वास्तूमध्ये प्रवेश केल्यापासून जाणवत आहेत. त्यामुळे धीर आला आहे मला आणि फारसं नमनाला तेल न वापरता मी थेट विषयाची मांडणी करायला सुरुवात करते. कारण जवळजवळ 75 वर्षाचा मोठा अवकाश आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे आणि विविध प्रवाह, खूप वेगळं काय काय घडलेलं आहे या संबंध काळात ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर जरा धावताच असा हा आढावा असणार आहे. पण तरीसुद्धा हा जाणून घेणं हे आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे असंही मला वाटतं. स्वातंत्र्योत्तर काळ बघायला गेलं तर 1947 पासून सुरू झाला आपल्याला माहिती आहे. पण असे कुठलेच कालाचे खंड हे वॉटरटाईट कंपार्टमेंट, पाणीबंद कप्पे नसतात. त्यामुळे नवेपणाची सुरुवात ही खरं म्हणजे 1944-45 पासूनच झाली होती. विशेषतः दुसरं महायुद्ध संपलं आणि ते जे सगळे परिणाम झाले दुसऱ्या महायुद्धाचे जगभर, त्या सगळ्या परिणामांचं एक दृश्य स्वरूप आपल्याला मराठी साहित्यापुरतं बोलायचं तर नक्कीच दिसायला लागलं. आणि ह्या नवेपणाची सुरुवात त्या काळामध्ये झाली. म्हणजे 44-45मध्ये नवी कथा आली, नवी कविता आली. म्हणजे मर्ढेकर, नुसती नावं सांगितली तरी पुरेसं आहे. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, पुभा भावे आणि आपले अरविंद गोखले हे
बिनीचे नवकथेचे शिल्पकार, त्यांच्या बरोबरीने सदानंद रेगे, मग शांताराम, अशा सगळ्या लोकांनी तो एक कारवा बनत गेला आणि नवं साहित्य निर्माण व्हायला लागलं. आता नवं म्हणजे काय? खरं म्हणजे साहित्याचा विषय हा मानवी जीवन आहे आणि मानवी जीवन तर अनादी काळापासून तसंच चालत आलं आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांमधनंच ते जात आलेलं आहे. पर्यावरणाशी संवादी राहत आलं आहे. कधी विसंवाद निर्माण झाले तेव्हा त्याची किंमतसुद्धा मानवी समाजांनी चुकती केली असंही आपल्या लक्षात आलं आहे. मग नवं काय असतं? तर नवी असते दृष्टी, नवा असतो दृष्टिकोन, नवी नजर, नवा विचार, नवी संवेदना. आणि त्यामुळे स्वाभाविकच जुन्याच आशयद्रव्याकडे नव्या नजरेने पाहिलं की ते वेगळं दिसायला लागतं. जसं एखादा लोलक नुसता कोन बदलला तरी आपल्याला वेगळा रंग, वेगळी नक्षी दाखवतो, त्याच पद्धतीने हे सगळं जे जुनं मानवी जीवन आहे ते या नव्या परिप्रेक्षात, नव्या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर कसं आलं, काय दिसतं त्याच्यामध्ये, कोणते ताणेबाणे निर्माण झाले, नातेसंबंधांची गुंतागुंत कशी वाढली आणि ह्या सगळ्याकडे बघायचे विविध दृष्टिकोन ज्ञाननिष्ठ व्यूहाने कसे कसे निर्धारित केले गेले, हे सगळं म्हणजे नवेपण. आणि हे सगळं स्वाभाविकपणे 45 नंतर खूप वेगाने सुरू झालं, कारण 45 नंतर जगाचा नकाशा बदलला. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. भारत महायुद्धापासून बऱ्यापैकी दूर होता, भौगोलिकदृष्ट्या आपण लांबच होतो, पण आपण ब्रिटिशांची वसाहत असल्यामुळे या ना त्या रूपाने आपल्याला महायुद्धाची झळ लागली. म्हणजे इथे रेशनिंग, साठेबाजी, काळा बाजार हे सगळं भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी सुरू झालं होतं. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं चित्र आपल्याला विभावरी शिरूरकरांच्या शबरी नावाच्या कादंबरीमध्ये अगदी ठळकपणे दिसतं. हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळात घडत आलेलंच होतं. शिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातल्या साहित्याच्या आणि स्वातंत्र्योत्तर काळातल्या साहित्याच्या प्रेरणा मात्र भिन्न होत्या, हेही याच वेळेला लक्षात घ्यायला लागतं. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वाभाविकपणे स्वातंत्र्याची आकांक्षा ही महत्त्वाची प्रेरणा होती आणि त्यामुळे तशा प्रकारचं लेखन त्या काळात अधिक प्रमाणामध्ये निर्माण झालं आणि ते खूप स्वाभाविक होतं. आणि मग त्या लेखनाची जातकुळीसुद्धा निबंधवजा. म्हणजे तुम्ही बघा, लोकमान्य टिळक कथाबिथा लिहित नव्हते, फिक्शन लिहित नव्हते, ते अग्रलेख लिहायचे, ते खणखणीत वैचारिक लेखन करायचे. आगरकर त्यांचे तर निबंध प्रसिद्धच आहेत, शिवरामपंत परांजपे, सगळी तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातली कोणतीही नावं घ्या, गांधीजी, सर्व लोक जे लिहित होते ते सगळं स्वातंत्र्याच्या आकांक्षेने प्रेरित झालेलं, इथल्या लोकांना जागं करणारं, इथे जनजागरण घडवून आणणारं अशा प्रकारचं ते लेखन होतं. आणि त्याच वेळेला ब्रिटिशांच्या सहवासात आल्याने आपल्याला ही जाणीव होत होती की आपण फार मागास आहोत, आपल्याकडे पुष्कळ गोष्टींच्या धारणा बदलायची गरज आहे, आपल्याकडे समाज सुधारणा होण्याची गरज आहे, विशिष्ट जाती जमाती स्त्रिया या सगळ्यांसाठी आपल्याकडे जी वेगळी नियमावली समाजामध्ये आहे ती बदलण्याची गरज आहे. आणि मग दुसरीकडे आपल्याला साहित्यात असं दिसायला लागलं की या सगळ्या समाज सुधारणेच्या प्रयत्नांना साहित्यामधून पण एक हातभार लावला गेला. म्हणजे अगदी थोडंसं मागे 5 मिनिटात जाते मी. हरिभाऊ आपट्यांची पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी त्या काळातल्या विधवांचे प्रश्न मांडते, केशवपनाचा प्रश्न मांडते. शारदासारखं नाटक हे बालविवाहावरती भाष्य करतं. कीचकवधसारखं नाटक हे पुन्हा राजकीय दृष्टीने वेगळ्या तऱ्हेने आपल्यासमोर येतं. ह्या सगळ्या प्रकारच्या साहित्यामधून आपल्याला असं दिसतं की एकीकडे आपल्या समाजाला जागं करणं, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणं अशा प्रकारचे विषय साहित्यात येत होते आणि दुसरीकडे स्वातंत्र्याकांक्षा जागी करणं म्हणजे गरजा जय जयकार क्रांतीचा कुसुमाग्रज 1942 साली का लिहितात, तर त्याच्यामागची प्रेरणा हीच आहे की आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्या वातावरणाची स्पंदनं साहित्यामध्ये पकडणं आणि ती व्यक्त करणं. तर त्यामुळे या सगळ्या प्रकारची घुसळण स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरू झाली होती, नवेपणाची चाहूल लागायला लागली होती आणि मग त्या नवेपणामध्ये हे सगळे नवे आविष्कार आपल्याला दिसायला लागले. विशेषतः मांडणीमध्ये फरक पडला आणि हेच जनजीवन वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्यावरती काय दिसतं, तर मग गंगाधर गाडगिळांना किडलेली माणसं दिसतात मुंबईमध्ये. चाळीमध्ये राहणारं जनजीवन एकीकडे बटाट्याची चाळमध्ये पु ल देशपांडे वेगळं दाखवतात आणि तेच चाळीतलं जीवन गंगाधर गाडगीळ आपल्याला किडलेली माणसामध्ये वेगळ्या तऱ्हेने दाखवतात की माणसाच्या मनातलं जे किडलेपण आहे ते सुद्धा साहित्य नजरेआड करत नाही. हा सर्वात मोठा फरक पडला स्वातंत्र्योत्तर काळातल्या साहित्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात. म्हणजे मर्ढेकरांनी गणपतवाणी लिहिली तेव्हा असली कसली कविता अशी टीका त्यांच्यावर झाली, पण गणपतवाण्यासारखा विषय कवितेचा होऊ शकतो की नाही, तर विषयात सुंदर किंवा असुंदर काही नसतं, त्याची मांडणी आणि त्याच्यातून काय दाखवू पाहतो कवी ह्याच्याकडे ते सौंदर्य, कलात्मक सौंदर्य अशा अर्थाने बघायला पाहिजे. हे नवं आणि त्यामुळे
नवेपणा कुठे दिसायला लागला तर या सगळ्या पद्धतीने आपल्याकडे नवेपणा दिसायला लागला. म्हणून या संबंध स्वातंत्र्योत्तर 75 वर्षाची मांडणी करताना मी 1945 ते 60 अशी 15 वर्ष, 60 ते 90 असा एक कालखंड आणि नव्वदोत्तरी साहित्याचा एक कालखंड असे 3 भाग करून सोयीसाठी अर्थातच बोलणार आहे. आत्ता म्हटलं तसं 45 ते 60मध्ये मर्ढेकर युग सुरू झालेलं होतं. 58 साली तर मर्ढेकर गेलेसुद्धा. पण मर्ढेकरांनी जे दिलं, मर्ढेकरांनी जे जुने ओवी अभंगासारखे छंद पुन्हा एकदा नव्याने मराठी साहित्यात रुजवले, ते मर्ढेकरांची दृष्टी, मर्ढेकरांनी यंत्रयुगाचा केलेला तिटकारा, यंत्रयुगामध्ये मानवी जगण्याला आलेली क्षुद्रता, हाड बंडले अशा बायका, विणीत बसल्या जीवन चिमणे, अशा प्रकारचं जे दृश्य मर्ढेकरांना दिसत होतं आणि त्यांनी ते व्यथित होत होते, हे सगळं पचवून मराठी कविता पुढे झेप घेतली मराठी कवितेने ती 1960 नंतर. याच काळामध्ये विजया राजाध्यक्षांसारखी लेखिका लिहायला लागली होती. 1955 विजयाबाईंचा पहिला कथासंग्रह. त्यांच्याच पाठोपाठ आपल्याला कमल देसाईंचा पहिला कथासंग्रह दिसतो आणि त्याच काळात G.A. कुलकर्णी हा एक अगदी एकांड्या वाटेचा शिलेदार आणि ज्यांनी मराठी कथेचं लखलखतं झुंबर उभं केलं असं म्हटलं जातं असा कथाकार, हे सगळे 1960च्या आसपास आपापल्या वाटेनी दमदार अशी वाटचाल त्यांची सुरू झालेली होती असं लक्षात येतं. याच काळामध्ये तुम्ही बघा 1950मध्ये प्रजासत्ताक आलं, 52मध्ये पहिली पंचवार्षिक योजना आली आणि मग भाषावार प्रांतरचना आणि या सगळ्या गोष्टींना एक त्याच्यामध्ये खूप संघर्ष होते आणि तरीसुद्धा ते झालं प्रस्थापित, मान्यता मिळाली त्या गोष्टींना आणि 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्य मुंबईसह संयुक्त राज्य झालं. म्हणून काय झालं तर म्हणून मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून काय झालं तर मराठीला एक प्रकारची मान्यता, प्रतिष्ठा मिळाली. म्हणजे ब्रिटिशांच्या सहवासात अनेक वर्ष राहिल्यामुळे आपल्याला आपल्या भाषेविषयीच एक न्यूनगंड निर्माण झाला होता, कमीपणा वाटत होता. तो सगळा पुसून काढायला या सगळ्या राजकीय घडामोडींची खूप मदत झाली, हे आज इतक्या वर्षानंतर आपल्याला नक्की म्हणता येतं. दुसरी गोष्ट, प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं. महाराष्ट्र राज्य झाल्यावरती गाव तिथे शाळा आली. आत्तापर्यंत गावकुसाबाहेर जो संबंध समाज राहत होता, ज्यांनी कधीही अक्षर ओळख त्यांना करून घेता आली नाही, असा सगळा समाज शाळेमध्ये हळूहळू कवीना जायला लागला. त्यांना अक्षर ओळख झाली आणि अशा समाजातली पहिली शिकलेली पिढी बाहेर पडली. आता ग्रामीण आणि दलित या दोन्ही साहित्यांच्या प्रवाहासाठी या घटना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरल्या. आणि मग स्वाभाविकपणे या सगळ्याचे प्रभाव एकमेकांवरती पडतातच. असं नसतं ना की हे एका दिशेने चालले ते एका दिशेने, कुठेतरी ती सरमिसळ होते, मिसळण होते, तशी घुसळण पण होते, म्हणजे संघर्ष उभे राहतात. पण तरीही समाज म्हणून सगळ्यांची वाटचाल एका दिशेने सुरू झाली असं आपल्याला निश्चित आज म्हणता येतं. आणि मग महत्त्वाचे हे जे 2 प्रवाह आत्ता मी उल्लेख केला की दलित साहित्याचा आणि ग्रामीण साहित्याचा, हे दोन्ही प्रवाह 1960 नंतर दमदारपणे वाटचाल आपली सुरू करायला लागले, हे चित्र आपल्याला दिसतं. गावकुसाबाहेरच्या या सगळ्या लोकांच्या अनुभवांचं प्रकटीकरण पहिल्यांदा जेव्हा साहित्यात व्हायला लागलं, तेव्हा ते वाचणाऱ्यांच्या अंगावरती अक्षरशः शहारे काटा येत होता. मन व्यथित होत होती, अस्वस्थ होत होती की हे तर आम्हाला ठाऊकच नव्हतं. म्हणजे अशी नांगरल्याविणं भुई किती पडली आहे अनुभवांची की जी आम्हाला माहितीच नव्हती. कारण साहित्याची केंद्र कुठली होती तर पुणे मुंबईसारखी शहरं. इथेच लेखक निर्माण व्हायचे, इथलेच प्रकाशक त्यांची पुस्तकं प्रकाशित करायचे आणि वाचकही इथलाच. म्हणजे हे सगळं मध्यमवर्गीय शहरी प्रकरण होतं. ते स्वाभाविकपणे ज्याला डिसेंट्रलायझेशन म्हणतो ना, विकेंद्रीकरण, तसं होत गेलं. आणि जिथे जिथे प्रतिभावान कवी लेखक आहेत त्यांच्या साहित्याने मूळ धरायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला दिसतात ती बलूतसारखी दया पवारांनी लिहिलेली आत्मचरित्र असतील किंवा मुक्काम पोस्ट घोटणेसारखं कादंबरी सदृश्य लेखन असेल, कितीतरी. म्हणजे नावं घेण्यामध्ये मला आत्ता इथे फार रस नाही, कारण नावांची जंत्री खूपच मोठी होईल. मला मुख्य सांगायचं ते हे की यांनी काय घडलं. त्यामुळे या प्रकारचं साहित्य वाचताना हे आपल्या अनुभव कक्षेत, वाचनाच्या कक्षेत कधीच आलेलं नव्हतं, याचं भान सुजाण वाचकाला नक्की आलं. आणि मग अशा प्रकारच्या साहित्याकडे बघण्याची एक वेगळी नजर समाजामध्ये निर्माण झाली. आणि मला दिसतं आहे आज की नामदेव ढसाळांचं गोलपिठा काय, किंवा उत्तम कांबळे, किंवा नंतर आत्ता अलीकडच्या काळातले सुद्धा कितीतरी लेखक हे मुख्य प्रवाहामध्ये आता सामावले गेले, इतक्या वर्षांनंतर का होईना असं आपल्याला दिसतं. आणि ह्या सगळ्याचं मूळ तिथे आहे की हे न भीड बाळगता एका विशिष्ट
धाडसाने हे पाऊल त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात टाकलं. कारण पांढऱ्यावर काळं करणं ही एक प्रकारची सामाजिक जबाबदारी असते. त्या जबाबदारीने ते लिहिलं गेलं आणि त्यामुळे त्यांचे सगळं हे अनुभव विश्व आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचलं असं म्हणता येईल. तीच गोष्ट ग्रामीण साहित्यात झाली. तोपर्यंतच्या मराठी साहित्यात ग्रामीण काय होतं तर मोटेवरची गाणी, हिरवे हिरवे मळे, मळ्याच्या मळ्यामध्ये वगैरे, म्हणजे ते सगळं कृतक, थोडं रोमॅन्टिक अशा प्रकारचं चित्र होतं. खरं खुरं ग्रामीण वास्तव काय आहे हे आपल्याला थोड्याफार प्रमाणात श्रीम माट्यांनी दाखवलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात. मग मी म्हणलं मगाशी तो 45 ते 60 या काळात व्यंकटेश माडगुळकरांनी मांडेशी माणसं आपल्यासमोर आणून दाखवलं होतं, बनगरवाडीतून दाखवलं होतं, थोडं श्रीना पेंडसे दाखवत होते कोकणातलं वास्तव, आणि दुसऱ्या बाजूला गोनी दांडेकर आपल्याला पडघवलीसारख्या कादंबरीमधून तेच वास्तव वेगळ्या पद्धतीने दाखवत होते. हे ग्रामीण वास्तव ग्रामीण जीवनामध्येच लहानाचं मोठं झालेल्या लेखकांनी जेव्हा दाखवायला सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष मातीमध्ये मळलेले हात काय करतात ते आपल्याला दिसलं. आणि मग शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, न पडणाऱ्या पावसाचे प्रश्न, मोठ्या धरणांचे प्रश्न, पाणी वाटपाचे प्रश्न, अगदी निकृष्ट प्रतीचं बियाणं मिळण्याचे प्रश्न, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीचे प्रश्न, हे सगळं टप्प्याटप्प्याने येत गेलं पुढे. हे सगळं एकदम आलं असं माझं म्हणणं नाही, पण ह्या सगळ्या खऱ्या खुऱ्या ग्रामीण वास्तवाचं चित्र ग्रामीण साहित्याने आपल्याला दाखवलं. म्हणजे तरणा बांड बैल मेल्याचं दुःख काय हे शहरामध्ये स्कूटरवरनं ऑफिसला जाणाऱ्याला कधीच कळणार नाही, पण ऐन पेरणीच्या हंगामामध्ये तरणा बांड बैल गेला तर काय होतं हे उत्तम कोळगावकरांची कविता आम्हाला सांगायला लागली. आणि संवेदनेच्या पातळीवरती तरी आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो असं मला नक्की वाटतं. सुजाण वाचक नेहमीच कमी असतात. संवेदनशील वाचकाला हे सगळं जाणून घेऊन ते त्याच्या कक्षेत येऊन त्यांनी त्याच्याबरोबर स्वतःला जोडलं जाणं हेही नेहमी कमी असतं, पण तरी ते होत राहिलं. आणि म्हणूनच त्यांचे कवितासंग्रह येत गेले कोळगावकरांचे सुद्धा. हे सगळं ग्रामीण वास्तव. आत्ताची दिशा कशी आली त्या वास्तवाची तर आता बघा तुम्ही की शेती गहाण ठेवून पण आपल्या तरुण मुलांना MPSC UPSCच्या अभ्यासासाठी शहरामध्ये पाठवणारे आईबाप हे पण एक प्रकारचं आत्ताचं ग्रामीण वास्तव आहेच. किंवा बारोमासारख्या कादंबरीमध्ये सदानंद देशमुख जेव्हा म्हणतात की हरणं, अभयारण्यामधली हरणं पीक पाणी उभं राहिलं की येऊन शेतांची नासधूस करतात, पण त्यांना अभय असल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती छर्रे पण चालवू शकत नाही. म्हणजे एकीकडे वन्यजीव वाचवायचे का माणसाला उपयोगी पडणारी पिकं वाचवायची. म्हणजे बघा दोन्ही मूल्यांचा टकराव आहे हा. दोन्ही मूल्य महत्त्वाचीच आहेत ना, पण ह्याच्यासाठी पुरेशी योजना नसली की कसं घडतं, काय घडतं, घाईघाईनी गोष्टी केल्यानंतर त्याचे परिणाम दूरगामी कसे होतात. आणि मग समोरासमोर दोन महत्त्वाची मूल्य येऊन उभी राहिली की काय करायचं माणसानी, असं त्याच्या पुढची जी द्विधा मनस्थिती आहे ही त्यांनी बारोमासमध्ये त्यांच्या कुंदळघास नावाच्या कथासंग्रहामध्ये सातत्याने दाखवली. हे सगळं जे ग्रामीण वास्तव आहे ह्याचं चित्र सगळं आपल्याला मराठी साहित्यामध्ये उमटलेलं दिसतं ते साठोत्तरी काळामध्ये. त्यामुळे साठोत्तरी काळातले हे दोन अत्यंत दमदार असे साहित्य प्रवाह निर्माण झाले आणि जे अजूनही वाहते आहेत. प्रवाह असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात एक सातत्य अपेक्षित असतं. तर ते सातत्य, त्याच्यामध्ये सतत बदल होणं, भर पडत राहणं आणि मग त्याचा एक सलग प्रवाह आपल्याला दाखवता येणं. म्हणजे खरोखर जर नावं घेतली ना तर एकेका दशकातल्या किमान 10 चांगल्या साहित्यिकांची नावं घेत घेत आपल्याला हा प्रवाह कसा आहे हे आराखडा काढून दाखवता येईल आहेच. म्हणजे तसं ते तीच गोष्ट दलित साहित्याची सुद्धा आहे की वेदना आणि विद्रोह ही दलित साहित्याने मराठी साहित्याला दिलेली देणगी आहे. कुठली वेदना तर ज्या प्रकारचं माणसाच्या पातळीच्या पेक्षा कितीतरी खालचं आयुष्य जगायला लागल्याची वेदना, आणि त्या वेदनेमधून जो सकारात्मक संताप ज्याला विद्रोह म्हटलं जातं, कारण ज्या विद्रोहातून परिवर्तन अपेक्षित आहे. म्हणजे अमर शेख जेव्हा त्यांच्या कवितेमधनं म्हणतात की जुनाट झाला इमला सारा पाडून किंवा मोडून टाका, तर तो का मोडायचा पाडायचा, तर इथेच या जागेवरती मानवतेचं मंदिर बांधायची आकांक्षा त्या काळातल्या कवीला होती. आज आपण प्रश्न विचारू शकतो की बांधलं गेलं का मंदिर, झाली का जातव्यवस्था नष्ट, का वेगळीच व्यवस्था, नव्या प्रकारची जातव्यवस्था आता उभारून पाहते आहे. हे सगळे प्रश्न त्या अनुषंगाने येतातच बरं का. आणि हे सगळ्यात प्रथम आपल्याला साहित्यात दिसतं, कारण ते नीटपणे शब्दात मांडलं गेलेलं असतं. कारण बाकी सगळं वास्तव इतकं आपल्या नजरेआड घडत असतं की सगळीकडे आपला ट्रॅक राहणं, लक्ष राहणं अवघड असतं. पण साहित्यकृतीतून जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा मला अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट कळते, आनंद विंकरांनी लिहिलेली, की अवकाळी पाऊस आला आणि पेरलेलं बियाणं सगळं कुजून गेलं पावसामध्ये,
तर काय परिस्थिती झाली आणि मग ते शेतकऱ्यांच्या आत्महत्याशी कसं जोडलं जातं हे मला पुस्तकातूनच कळतं. कारण मी शहरात राहिलेली, शहरात वाढलेली व्यक्ती असताना मी कधीही स्वतःच्या हाताने 2 बियाणं पेरून कधी पीक उगवलं नाही आणि स्वतः लावलेल्या झाडाचं फळ खाल्लं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण हे जाणून कसं घेणार? तर आपण हे संवेदनेच्या पातळीवरती जाणून घेतो, ही त्यातली महत्त्वाची मेख आहे. आणि म्हणून संवेदना जर ताज्या तल्लख असतील तर आपल्याला हे सगळं काही कळायला अवघड जात नाही. या दोन्ही प्रवाहांमध्ये परिणाम काय झाला या दोन्हींमुळे आपल्या एकूण मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहावरती? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर जे शोषित घटक होते त्यांना आपल्या शोषणाचं भान आलं, आत्मभान आलं. ही पहिली महत्त्वाची गोष्ट घडली. नवे विषय, नवा आशय आणि नवी मांडणीची पद्धत ही तर आलीच आली. आणि त्याच्याहीपेक्षा भाषेच्या अंगाने पाहिलं तर आत्तापर्यंत जे साहित्य फक्त प्रमाण भाषेत लिहिलं जात होतं त्या साहित्यामध्ये बोलीभाषांनी प्रवेश केला. आणि बोलीभाषा या नेहमी रसरशीत, जोमदार, जिवंत असा अनुभव देणाऱ्या असतात. जिवंतच असतात ना, कारण त्या बोलल्या जाणाऱ्या असतात. त्यामुळे संवादांमध्ये येणारी बोलीभाषा ही मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नव्हती का? आधी होती ना, पण इतकं त्याचं प्राबल्य नव्हतं. ते इथे आपल्याला दिसलं आणि ह्या 3 घटकांनी मराठी साहित्य पुष्ट झालं, अधिक समृद्ध झालं असं आज आपल्याला निश्चित एवढ्या वर्षानंतर म्हणता येतं. याच काळामध्ये आठवत असेल तुम्हाला 63 साली कोसला आली, 62 की 63. कोसला या कादंबरीनी खळबळ माजवली त्या काळात. म्हणजे हिला कादंबरी का म्हणायचं? इथंपासून पांडुरंग सांगवीकर हे काय एखाद्या कादंबरीच्या नायकाचं नाव असू शकतं का? कारण आम्हाला तोपर्यंत काय सवय होती, तर चंद्रकांत वगैरे अशी जरा रोमॅन्टिक नावं नायक नायिकांची असायची. वर्णनं त्यांची फार भारी असायची. देखणे, रुबाबदार नायक आणि बहुतेक वेळेला ध्येयवादी असलेले, देशप्रेमाने भारावलेले पण गरीब घरातले. मग त्यांच्यावरती जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या कोणीतरी श्रीमंत तरुणी, मग त्यांचे ते नागिणीसारखे शेपटे, केतकी वर्ण, असं सगळं नायिकांचं आणि नायिकांचं वर्णन आपल्याला माहीत असतानाच्या काळात जेव्हा पांडुरंग सांगवीकर हा काळा आहे आणि उन्हामध्ये तो जांभळा पडतो असं वर्णन येतं, तेव्हा ह्याला नायक का म्हणायचं? तर मग न नायकाची संकल्पना मराठीमध्ये आली आणि रूढही झाली की अशा प्रकारचा माणूस सामान्य माणसावरती कादंबरी नाही होऊ शकत का? तो कुठल्या सांगवीमधल्या एका छोट्या खेड्यातून त्याच्या वडिलांनी त्याला शिकायला पुण्यामध्ये पाठवलं आहे, फर्ग्युसन कॉलेजमध्ये, त्या पांडुरंग सांगवीकरला. आणि तिथून म्हणजे तो आधी कुटुंबापासून उखडला, गावापासून दूर झाला, परात्म झाला. आणि इथे पुण्यात आल्यावर काय झालं, पुणंच ते सगळं कळतं, लिहिलेलं जरी नसलं तरी स्वतः सगळी फर्ग्युसनची टेकडी, वेताळ टेकडी वगैरे असे सगळे उल्लेख तिथे आहेत. तो पुण्यात येतो आणि इथली सगळी किडलेली शिक्षण व्यवस्था, इथल्या प्राध्यापकांचा मानभावीपणा, इथे शिक्षणामध्ये शिक्षणच नसणं, ह्या सगळ्या गोष्टी तो अनुभवतो. आणि त्याला ह्या किडलेल्या व्यवस्थेत आपण काय करायचं हेच कळत नाही. तो नापास पण होतो. आता नापास होणारा नायकसुद्धा आपण कधी पाहिलेला नव्हता. कायम मैं BA पास हो गया हूँ असेच नायक आपण हिंदी चित्रपटात पाहिले आणि कादंबऱ्यांमध्ये सुद्धा वाचले. इथे पहिल्यांदा असं दिसलं की हा नायक नापास झाला आहे. तर या नापास झालेल्या नायकाला तो काय करतो आहे, त्याला कशी अस्वस्थता येते, त्याला कसं आत्मज्ञ वाटतं की माझा इथे काही उपयोगच नाही आहे, कशासाठी आहे माझं जगणं इथे, असा स्वतःपासून पण तो कसा तुटत जातो हे कोसलात आपल्याला पहिल्यांदा वाचायला मिळालं. आणि 3-4 वर्षात कोसलाची काय म्हणूयात आपण, त्याचं महत्त्व काय आहे, त्याची वाङ्मयीन महत्ता काय आहे आणि ते कसं खरं खुरं चित्र आरसा धरावा तसं आपल्यासमोर धरतं हे कळल्यावरती लोकांनी कोसला डोक्यावर घेतली. हे कोसलाचे परिणाम पण खूप झाले. ती वाचून आत्महत्या करणाऱ्या तरुणांचं सुद्धा त्या काळामध्ये काही बातम्या येत वगैरे होत्या. कारण असंच सगळं असेल तर कशाला जगायचं, हे चित्र पहिल्यांदा आपल्याला कोसलासारख्या कादंबरीने दाखवलं. आणि त्याच काळामध्ये स्वामी पण लिहिली गेली, रणजित देसाईंची. आता माधवराव पेशवे हा इतिहासातला उपेक्षित राज्यकर्ता, कारण अवघं 7-8 वर्षांचं आयुष्य त्याला कारकिर्दीकरता मिळालं. त्याच्यात ते सगळे गृहकलह, पानिपतचा सगळा पराभव धुवून काढण्याची नैतिक जबाबदारी पडलेली आणि त्याचा स्वतःचा शारीरिक दुर्बलता, या सगळ्यामुळे केवळ 7-8 वर्षांमध्ये त्यांनी जे काय केलं ते धडपडून. पण ह्याच्यावरती ती कादंबरी लिहिताना इतिहासामधल्या एका उपेक्षित व्यक्तिरेखेला न्याय देऊन त्याचं उदात्तीकरण एका अर्थाने केलं गेलं. आणि मग लाटच आली तशा कादंबऱ्यांची. म्हणजे नासा इनामदारांच्या शेवटच्या राजेश्री ही कादंबरी जर सोडली तर सगळ्या कादंबऱ्या या इतिहासामधल्या उपेक्षित नायकांवरती आहेत. बघा, यशवंतराव होळकर, त्रिंबकजी डेंगळा, औरंगजेबावरती मराठीतली पहिली कादंबरी नासा इनामदारांनी लिहिलेली आहे, शहेनशाह नावाची. किंवा गोपिकाबाई पेशवे की ज्या सदाशिवराव गेल्यानंतर ते परागंदा झाले ना, ते सापडलेच नाहीत. त्यामुळे निर्णायक नाही, मृत्यूची निर्णायकता त्यांच्या नाहीशा होण्याला नाही. मग ह्या बाई सतत आयुष्यभर सौभाग्य लेणी अंगावरती
वागवत तो काळ लक्षात घ्यायचा. त्यामुळे अशा त्या बाई शनिवारवाड्यामध्ये एक उपेक्षित असं जगणं जगत राहिलं, त्यांच्यावरती त्यांनी कादंबरी लिहिली. अशा सगळ्या उपेक्षित नायकांना पुन्हा एकदा उदात्तीकरण करून समाजाकडे आणण्याची गरज का वाटली? तर आमचा झालेला जो तेजोभंग होता एकूण ब्रिटिशांच्या काळामध्ये, या तेजोभंगाला हे उत्तर शोधलं गेलं होतं आणि म्हणून त्या प्रचंड वाचकप्रिय झाल्या. एकेकाळी लायब्रऱ्यांमध्ये ह्या कादंबऱ्यांना इतकी मागणी असायची. मोठे मोठे आहेत बरं का, म्हणजे 700-800 पानांच्या पेक्षा मोठ्या पृष्ठसंख्येच्या कादंबऱ्या असूनसुद्धा त्या कादंबऱ्यांवरती वाचकांच्या उड्या आजही त्यातल्या काही कादंबऱ्या या बेस्ट सेलर कादंबऱ्या म्हणून विकल्या जातात. मग श्रीमान योगीसारखी कादंबरी रणजित देसाईंनी, कर्ण पौराणिक व्यक्तिरेखेमधला कर्ण ही व्यक्तिरेखा किती जणांनी, म्हणजे शिरवाडकरांनी कौंतेय लिहायचं, रणजित देसाईंनी राधेय लिहायचं आणि शिवाजी सावंतांनी मृत्युंजय लिहायचं. एकाच काळात 5-10 वर्षाच्या फरकाने हे सगळं निर्माण झालं. याला एकच काळ म्हटलं जातं ना. दशकाचे जर विचार केले आपण तर का कर्णाला? तर कर्ण कितीतरी अर्थांनी उपेक्षित आहे. पहिल्यांदा कुटुंबापासून तुटलेला, आईपासून तुटलेला, मग एका सूतपुत्राच्या घरात वाढलेला, मग ते पुन्हा गावकुसा बाहेरचं जगणं, ज्यांना इथे स्थान नाही आहे. बघा तुम्ही, हे असं अचानक घडत नसतं आणि असं कोणी ठरवूनही करत नसतं. पण या सगळ्या घुसळणीचा वैचारिक आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा परिणाम प्रतिभावंत मनावरती होतच असतो. आणि मग न ठरवता सुद्धा किंवा कधीकधी ठरवून उद्मेखून ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे सुद्धा ही निर्मिती होत राहते. मला मुद्दाम या प्रवाहांचा उल्लेख करायचा की हा ऐतिहासिक कादंबरीचा प्रवाह आत्तापर्यंत आहे ना. मग त्याच्यातले नायक बदलले, मग सुभाषचंद्र बोसांवरती महानायक येतं, अजून पुढे तुम्हाला कितीतरी नावं चटचट आठवतील. चरित्र कादंबऱ्या यासुद्धा या काळामध्ये खूप आल्या. कारण आमचं सगळं जे काय डॉक्युमेंटेशन आहे ना ते कधीच नीट नव्हतं. त्यामुळे जे काय तुटक थोडे पुरावे किंवा तपशील मिळायचे त्यांचा आधार घ्यायचा आणि त्याच्यावरती कादंबऱ्या लिहायच्या. बघा मोगरा फुलेला ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची कितीतरी लिहिल्या गेल्या त्या काळातल्या. त्याच्यानंतर आनंदी गोपाळ, खूप, आता ही नावंसुद्धा खूप आपल्याला सांगता येतील. पण पूर्ण चरित्र नाही लिहायचं, कारण त्याच्यासाठी मग खूप मेहनत घ्यायला लागते. म्हणजे खरोखर तो एक अभ्यासाचा प्रकल्प असतो. आणि तुम्ही चरित्र जेव्हा म्हणता तेव्हा तुमच्यावरती फार जबाबदारी येते की एकही गोष्ट तुम्ही पुराव्याशिवाय तिथे मांडायची नाही. कादंबरी म्हटलं की तो एक कल्पनेची त्याच्यामध्ये भर घालण्याचा, त्याच्यात मिसळण करण्याचा एक अधिकार आपोआपच लेखकाला मिळतो. त्यामुळे चरित्रात्मक कादंबऱ्यांची पण एक मोठी लाट त्या काळामध्ये आली. आणि हे सगळं चित्र कमी अधिक फरकाने कथेमध्ये पण, म्हणून मी कथा आणि कादंबरी, कथनात्मक साहित्य ज्याला म्हणतात, त्या दोन्हीमध्ये आपल्याला ही चित्र साधारणपणे दिसली. हे सगळं 60च्या नंतर होत असताना 70च्या दशकामध्ये एक जागतिक पातळीवरती महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे स्त्रीवादाचा एक उठाव, विचारांचा. विचार सगळीकडेच हळूहळू प्रमाणात होते, पण महत्त्वाचं असं झालं की 75 ते 85 हे युनेस्कोनी जाहीर केलं की हे संबंध स्त्री दशक असेल. आणि 1975 हे तर स्त्री मुक्ती वर्ष म्हणून जाहीर केलं गेलं. आता आपल्याला माहिती आहे पर्यटन वर्ष झालं की लगेच त्या दिशेने गोष्टी चालू होतात, त्याला चालना मिळतं. तशी स्त्री वर्ष जाहीर झाल्यावरती त्याही गोष्टींना म्हणजे भराभरा स्त्रीविषयक मासिकं निघाली, वेगवेगळ्या संस्थांची स्थापना झाली, पुण्यामध्ये नारी समता मंचसारख्या संघटनेची स्थापना झाली. असं सगळं भारतभर झालं. आपण जगाचा संदर्भ सोडून देऊ आणि महाराष्ट्रापुरता विचार केला तर स्त्रीमुक्ती संघटना ठायी त्याच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. स्त्रियांचे प्रश्न नव्या दृष्टिकोनातून समजून घेणं, स्त्रियांच्या एकूण ज्याला आपण दास्य म्हणतो, पारतंत्र्य म्हणतो, त्याची कारणं काय आहेत, ती कुठे आहेत, तर ती समाजरचनेमध्ये आणि समाजव्यवस्थेमध्ये शोधण्याची नवी दृष्टी आपल्याला स्त्रीवादाने दिली. म्हणजे आपल्याकडे कशी मांडणी होती की तुमचं गेल्या जन्मीचं पाप आहे म्हणून तुम्ही स्त्री आणि शूद्रांच्या जन्माला आलेला आहात, त्यामुळे या जन्मी तुम्हाला जे विहित कर्तव्य आम्ही लिहून दिलेलं आहे ते तुम्ही मनोभावे पार पाडा, म्हणजे तुम्हाला पुढचा जन्म तरी किमान स्त्रीचा येणार नाही. म्हणून मग बाई काय करायची की याही जन्मामध्ये पुन्हा तेच सगळं मन मारून थोडक्यात जगत राहायची. तर या सगळ्याला उत्तर आहे आणि ते आपल्या समाजरचनेत आहे. आणि ही समाजरचना पुरुषसत्ताक समाजरचना आहे. पुरुषसत्ताक म्हणजे काय, या सगळ्याची एक अत्यंत वैचारिक सुरेख मांडणी जागतिक पातळीवरती झाली. आपल्याकडे सुद्धा त्याचे प्रयत्न झाले. सिमॉन दी बोव्हाचं जे प्रचंड गाजलेलं पुस्तक आहे 1949 सालचं द सेकंड सेक्स, त्याचे भाषांतरं, त्याच्यामधले काही महत्त्वाचे उतारे ते घेऊन त्याच्या संदर्भामध्ये इथे काही रचलं गेलं नव्याने. आणि याच काळामध्ये सर्वात महत्त्वाचं घडलं ते म्हणजे जुन्या कथांचं पुनर्वाचन करायला सुरुवात झाली. म्हणजे अहिल्याची कथा आहे, चूक कुणाची, हे प्रश्न आधीच्या कोणी पिढ्यांनी विचारले नव्हते.
ते प्रश्न विचारायला सुरुवात झाली. सीतेचा त्याग केला, चूक कोणाची? रामाला हा अधिकार कोणी दिला होता? तर पुरुषसत्ताक व्यवस्थेने दिला होता. अशा प्रकारची मांडणी व्हायला लागली. याला म्हणायचं जुन्या कथांचं पुनर्वचन. अगदी गेला बाजार चक्रधरांची प्रसिद्ध गोष्ट आहे ना लीळाचरित्रातली, कावळ्या चिमणीची. कावळ्याचं घर होतं, शेणाचं चिमणीचं घर होतं. त्या गोष्टीचं सुद्धा पुनर्वाचन 3 कथांमध्ये झालं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. कसा तो कावळा चिमणीशी कृतज्ञतेने वागतो. तिने त्याला घरात बोलवल्यानंतर जागा दिली पावसामध्ये, तो काय करतो? तिच्या घरात घाण करतो. अशी गोष्ट आहे ना. ह्याची सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडणी होत स्त्री आणि पुरुष या प्रकारचं एक द्वंद्वात्मक मांडणी सुरू झाली, जी पुढे पुढे नंतर कमी झालं ते. कारण पहिल्यांदा जेव्हा ते उसळून येतं ना, जसं दलित साहित्याचं झालं तसंच, की उसळून येतं तेव्हा विवेक राहत नाही. पहिल्यांदा आधी हक्कासाठी भांडण होतं. तसं ते 75, 78, 80पर्यंत झालं. मग आता दिसतं आपल्याला हळूहळू की त्याच्यामध्ये एक समंजस दृष्टिकोन यायला लागला आहे. आणि स्त्रियांचं पुरुषांशी वैर नाही आहे, पुरुषी मनोवृत्तीशी वैर आहे, अशी नवी मांडणी मग सुरू झाली. आणि ती साहित्यातच झाली बरं का. म्हणजे कधी वैचारिक लेखनातनं झाली असेल, कधी कथा कादंबऱ्यांमधनं झाली असेल, पण झाली. कविता महाजनसारख्या कवयित्रींनी, नीरजासारख्या कवयित्रींनी ती कवितेमधनं केली, कारण त्यांच्या हातामध्ये तो साहित्य प्रकार अधिक सशक्तपणे होता. पण या प्रकारच्या मांडण्या व्हायला लागल्या आणि त्याची सुरुवात गौरी देशपांडे या लेखिकेने केली. आणि तिने सतत हे सगळे प्रश्न विचारले, विशेषतः दुटप्पी मूल्यव्यवस्थेचे, की एकच गुन्ह्यासाठी पुरुषाला वेगळा न्याय आणि स्त्रीला वेगळा न्याय असं का? इथपासून लग्न का केलंच पाहिजे? कुटुंब ही बाईची जबाबदारीच का? आईची आणि मुलांची ती निर्गाठच. या प्रकारची विधानं गौरी देशपांडे तिच्या कादंबऱ्यातनं सातत्याने 15-20 वर्ष करत होती. आणि मला असं दिसतंय की त्यानंतरच्या अनेक लेखिका त्यांच्या सगळ्या साहित्याला कुठेतरी गौरी देशपांडेच्या या लेखनाचा बारीक सारीक धागा जुळत गेलेला आपल्याला दिसतो. आता ह्याच्यात आपण हे योग्य झालं का अयोग्य झालं हे पडूयाच नको, कारण प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ही मांडणी वेगळी होऊ शकते. पण महत्त्वाचं काय तर ह्या सगळ्या बाह्य घटना घडत असताना लेखकाच्या अंतर्मनात काय काय घडामोडी होत होत्या. तर लेखकाचं द्रव्य समाजच आहे ना. समाजातूनच तो त्याचे अनुभव गोळा करत असतो, तो त्याच्यात जगत असतो, तो समाजाचा एक घटक असतो. हे सगळं असताना आतमध्ये घेताना मात्र त्या लेखकाची दरवाजे, त्याची दृष्टी, तो त्याच्यावर जे संस्कार करतो, हा त्याच्या प्रतिभेचा, पिंडाचा, तो जसा वाढला असेल, अपब्रिंगिंग ज्याला म्हणतो त्याचा, या सगळ्याचा प्रभाव खूप आहे. म्हणजे गौरी देशपांडेंनीच एकदा उत्तर दिलं होतं की मी असे पुरुष पाहिलेच नाहीत. आई आमची संशोधनासाठी आणि उत्खननासाठी महिने घराबाहेर असायची, तर आमचे वडील आमच्या वेण्या घालायचे. हे चित्र मी लहानपणापासून पाहिलं आहे. माझे काका संतती नियमनासाठी काम करत होते, रधो कर्वे. आणि माझे आजोबा स्त्रियांच्यासाठी मोठ्या मोठ्या संस्था काढून त्याचं संचालन करणं हेच आयुष्य समजत होते. अशा घरामध्ये वाढल्यावरती मला कधी अशा प्रकारचं कोतं जे एक मिळतं ना, म्हणजे दृष्टिकोनामुळे वागणूक मिळते, तसं कधी अनुभवालाच आलं नाही. तर का नसावेत माझ्या कथा कादंबऱ्यांमध्ये समंजस पुरुष? नेहमी तुम्हाला समंजसच पुरुष कसे भेटले असं त्यांच्यावरती एक आरोप झाला होता. तर हे एका बाजूनी उत्तर बरोबर असलं तरी साहित्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ती एक मर्यादा ठरतेच, कारण मग तेच पॅटर्न रिपीट होतात ना, पुनरावृत्ती होत राहते गोष्टींची. म्हणून म्हटलं की त्या फार योग्य का अयोग्यच्या भानगडीत आपण आत्ता पडूया नको, कारण आपण समीक्षा करायला बसलो नाही आहोत, आपण हे सगळं समजून घ्यायला बसलो आहे. तर या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी 75पर्यंत घडत गेल्या. त्याच्यामध्ये नाटक हा एक अजून महत्त्वाचा विषय आहे की स्वातंत्र्य मिळाल्यावरती आपली भाषा आपल्या भाषेत काहीतरी व्यक्त करता येईल. आणि संगीत नाटकाला एकूणच उतरती कळा लागलीच होती 1930च्या आसपास. आधीच खरं म्हणजे म्हणून तर नाट्य मनवंतर वगैरे संस्थांची स्थापना झाली ना. आंधळ्याची शाळा आणि कुलवधू ही सगळी नाटकं 1930च्या 30 ते 35 मधलीच आहेत. नवा विषय आम्हाला नाटकातनं मांडायचा आहे आणि नव्या पद्धतीने मांडायचा आहे. मग आपल्याला असं दिसतं की रंगायन, आविष्कार या नाट्यसंस्था, छबिलदास नाट्य चळवळ, आणि मग काय नेपथ्याचा तामझामच नाही काही. नुसत्या 2 काळ्या विंगा आणि 2-3 फक्त लेवल्स किंवा ठोकळे काळ्या रंगाचे, अशा नेपथ्यावरती जबरदस्त नाट्यानुभव देऊ शकल्या विजया मेहता, श्रीराम लागू, अरविंद देशपांडे. ह्यांनी काय केलं तर जे विषय तुम्ही नाटकाला आत्तापर्यंत वर्ज्य मानले, कारण आपल्या नाट्य परंपरेवरती संस्कृत नाट्य परंपरेचा खूप प्रभाव होता. मृत्यू दाखवायचा नाही, पाठ दाखवायची नाही नटांनी प्रेक्षकांकडे, इथपासून पावित्र्य रंगभूमीचं हे एका अशा विशिष्ट पद्धतीने मानलं जात होतं. या सगळ्याला छेद देणारं नाटक हे या सगळ्या मंडळींनी सुरू केलं. आणि मग बघा तुम्ही, एकीकडे प्रायोगिक चालू होती नाटकं रंगायनची की 5 प्रयोग केले की थांबवायचं. दुसरीकडे त्याच वेळेला व्यावसायिक रंगमंचावरती वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर
केवढी मोठी मोठी नावं आणि काय जबरदस्त माहोल असेल असा विचार केला तर आज जाणवतं आपल्याला सतत काहीतरी घडत होतं. अतिशय ऊर्जा असणारं असं ते वातावरण नाटकाच्या क्षेत्रात पण होतं. हे जवळजवळ 75पर्यंतचं चित्र होतं. मग काय झालं, सिनेमानी फारच मोठ्या प्रमाणावरती आपल्या सगळ्या मनोरंजनाच्या एकूण वेळावरती आक्रमण केलं. एकीकडे सिनेमा आणि त्याच वेळेला दूरदर्शन आलं होतं भारतात. 72 साली दूरदर्शन सुरू झालं. हळूहळू करता करता 80च्या दशकामध्ये घरोघरी मध्यमवर्गीयांच्या दूरदर्शन पोचलेलं होतं. दूरदर्शनच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या, तरी सुरुवातीचं काळ्या पांढऱ्या पडद्यावरती दिसायचं त्याला काहीतरी अर्थपूर्णता होती असं आज म्हणावं असं वाटतं. पण त्याच्यामुळे काय झालं की वाचनाचा वेळ आणि उठून बाहेर जाऊन तिकीट काढून मनोरंजन करून घेणं ह्या वृत्तीला तिथे हळूहळू कुठेतरी ढळ पोचला. आता ही बाह्य घटना आहे, पण या घटनेचे परिणाम साहित्यावर कसे होतात तर कथांची निर्मिती रोडावली. समीक्षकांनी पण काही वेगवेगळी वक्तव्य केली. हा भाग आहेच त्याच्यामध्ये की चिंचोळा अवकाश असतो कथेचा, त्याच्यात काय आशय मांडता येईल, हा केवढा जगडव्याळ आशय आहे. आता एखाद नवरा बायकोच्या रिलेशनबद्दल लिहायचं म्हटलं तरी किती त्याला ताणेबाणे आणि किती पदर आहेत, तर हे कुठे त्या कथेमध्ये मावणार आहे आता. म्हणून कथा हा दुय्यम दर्जाचा साहित्य प्रकार आहे असंही समीक्षकांनी जाहीर केलं. हेही त्याच काळामध्ये 82 साली कोल्हापूरला झालेल्या एका चर्चासत्रात खुद्द नेमाड यांनी हे जाहीर केलं होतं. आणि मग हे एकीकडे, दुसरीकडे हा चटकन मासिकांची गरज पुरवणारा जो साहित्य प्रकार होता कथा हा, ह्या निर्मितीला चोहोटी लागली. संबंध आपल्याला असं दिसतं की 82-85 नंतर जवळजवळ 2000 सालापर्यंत कथा लेखकच नाहीत चांगले, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे आहेत ते निष्ठेने कथा लिहित आहेत, ते लिहितच राहिलेत. सानिया आहेत, आशा बघेत, काही काळ प्रिया तेंडुलकर लिहित होती, मेघना पेठेनी मधला काळ एक गाजवला, मिलिंद बोकिलेत आहेत, नावं नाहीत असं नाही, पण ज्या प्रमाणामध्ये इतकं सगळं घडतं आणि एवढे विषय दिसत आहेत त्या प्रमाणामध्ये काही कथांची निर्मिती झाली नाही. म्हणजे झालं कसं की लेखक लेखिकांची संख्या प्रचंड वाढली आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं शिक्षण मिळालं, हौस, गावोगावी प्रकाशन संस्था झाल्या. कधीतरी पुस्तक प्रकाशित करणाऱ्या मौजेकडे, पॉप्युलरकडे आणि पुण्यात राजहंसकडे किंवा मॅजेस्टिककडे जाण्यापेक्षा आता गावोगावी प्रकाशन संस्था झाल्या. तुम्ही थोडेसे पैसे खर्च करून स्वतःचं पुस्तक आता स्वतःसुद्धा प्रकाशित करू शकता. त्याच्याकरता कुणाचं सँक्शनची गरज नाही आहे आता. हा एवढा मोठा बदल या काळामध्ये झाला. पण हे सगळं झालं, संख्या प्रचंड वाढली, पण त्या प्रमाणात गुणवत्ता वाढली का तर ती नाही वाढली. हेही आपल्याला या संबंध काळामध्ये दिसतं. आणि हा नेहमीचा नियम आहे की फार मोठ्या प्रमाणावरती स्वयंपाक केला की जशी त्याची चव जाते तसं इथे पण घडत गेलं की आता तर काय फेसबुकच आहे. म्हणजे मी सध्याच्या चित्राकडे येतेच आहे, पण तिथे काही कुणाचा वचक नाही. आपल्या मनाला जो जे वांछील तो ते लिहो अशा पद्धतीने माणसं लिहितात. त्या लिहिण्यावरला आम्हाला वाटते ते आम्ही लिहिणार, खूप छान व्यक्त झाली आहेस असं लिहितात लोक कॉमेंटमध्ये. अरे व्यक्त काय झालं आहे, कोण व्यक्त होणं ही किती मोठी गोष्ट आहे. प्रभाताई बसल्या आहे तिथे की किती त्याच्याकरता साधना करावी लागते. ते हे आपलं साध्या आणि मग शब्दांचं तेज हरवलं, निस्तेज झाले शब्द. कुणालाही दिग्गज म्हणायचं, कुणालाही विशेषणांनी खैरात करून गौरवायचं, हे सगळं खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलं. हा सगळा 90ओत्तरी काळ आहे. मी मगाशी जे मांडणी करताना म्हटलं की 60ओत्तरी एक आहे आणि 90ओत्तरी काळ म्हणजे काय तर 1990 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगभरच जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्याची लाटच आली. आपल्याकडे पण आपण ओपन इकॉनॉमी स्वीकारली ना मनमोहन सिंगांच्या काळामध्ये. ती स्वीकारणं भागच होतं. म्हणजे आम्ही वेगळे राहू धुतल्या तांदूळासारखे हे शक्यच नव्हतं. तुम्ही त्या लाटेत भरडले जाणारच होतात, तर ते भरडण्यापेक्षा त्याची नीट पूर्वतयारी करू म्हणून आपण ते स्वीकारलं सगळं. पण ते स्वीकारण्याबरोबर काय काय आलं, एकीकडे जग हे जागतिक खेडं झालं वगैरे वगैरे आपण म्हणतो, जग जवळ आलं, इथून आता किती पटकन आपण इकडे पोचतो तिकडे पोचतो. पण माणसं एकमेकांपासून फार दुरावली आणि हे तुटले पण कशामध्येच तुम्हाला स्थैर्य देत नाही आहे. ह्या सगळ्याची चित्र 90ओत्तरी काळातल्या साहित्यात उमटायला लागली. म्हणजे बिनकामाचे संवाद असं एखाद्या नाटकाचं नाव असेल तर तुम्हाला नावापासूनच विचार करायला लागतो. आशुतोष पोद्दारचंच नाटक आहे, खरंच आहे. 2-3 प्रयोग झाले, प्रयोग फार उभे राहणं शक्यच नव्हतं कारण ते कळतच नव्हतं, कारण बिनकामाचेच होते सगळे. पण किती भीषण आहे सगळं की हा काय म्हणतोय त्याला कळत नाही, तो काय म्हणतोय हिला कळत नाही. आणि 6 पात्रांचं जे काय चाललंय तिथे स्टेजवर गोंधळ तो प्रेक्षकांना कळत नाही. असं आयुष्य चाललं आहे. आपण किती वेळा म्हणतो की काय चाललं आहे तिचं कळतच नाही बुवा, बोलत नाही ना, सांगत नाही ना. कारण हे सगळं सांगायची पण व्यक्त व्हायची खऱ्या अर्थाने भीती वाटते आता, कारण कुणावरच विश्वास उरलेला नाही. मग हे सगळं साहित्यात यायला पाहिजे की नाही, यायला पाहिजे.
मग ते कवितेत येतं, मग ते कथा कादंबरीमध्ये येतं. बघा तुम्ही, निरलसपणे समाजसेवा करणाऱ्या संस्था, माणसं कमी कमी होत गेली आणि NGOज पीक आलं. मग भिन्नसारखी कविता, महाजनची कादंबरी तुम्हाला हे दाखवते ना की NGO संस्कृती काय आहे. आणि मग कुठे कुठे जिथे खरी कामाची गरज आहे तिथे नेमकं काय घडतं. आणि एकदा पेड समाजसेवा सुरू झाली की त्याच्यामध्ये कोणकोणत्या अपप्रवृत्ती शिरतात, या सगळ्याचं चित्र भिन्न दाखवते आपल्याला. हे सगळं नव्वदोत्तरी काळातलं साहित्य. मिलिंद बोकीलांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं की मोठी धरणं बांधली जात आहेत, त्या धरणावरती, त्या धरणांच्या अशा बांधकामांना विरोध करणाऱ्या मेधा पाटकरांच्याच आयुष्यावर जी ती आहे लिहिलेली. पण एखादी व्यक्ती संबंध आयुष्य पणाला लावते आणि तिच्या पणाला लावण्याचं कुणाला काही घेणंच नाही आहे. हे फार भीषण आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एखादा विचार पटला नाही तरी त्या माणसालाच फार उठवून टाकणं आयुष्यातनं असं घडत नव्हतं. घणाघाती हल्ले व्हायचे. आपल्याला माहिती आहे जीवनवाद की कलावाद फडके खांडेकर केवढे खेळले, असताना सरसावून, गाडगीळ, आचार्य अत्रे जाहीरपणे. पण विखार मनामध्ये ठेवून प्रत्यक्ष माणसाशी वाईट वागणं असं नव्हतं. कारण आगरकरांशी कितीही वैर केलं तरीसुद्धा आगरकर गेल्यावरती उत्कृष्ट अग्रलेख जो लिहिला तो टिळकांनीच लिहिलेला आहे. माणसाचं जे नैतिकता आहे ना, मूल्यऱ्हास जो म्हणतो तो हा सगळा नव्वदोत्तरी काळामध्ये फार वेगाने व्हायला लागला. म्हणजे आई मुलं, बहीण भावंड ह्यांच्यातले संबंध हे नव्हते का पूर्वी? होते ना. यम आणि यमीची कथा प्रचलित आहेच आपल्याकडे. पण ह्याचं असं सर्वसामान्य माणसांच्या मध्ये पण हे दिसायला लागलं, असं घडत नव्हतं. हे खूप झालं. कशाचीच भीती, कशाचाच वचक, आणि तो खरं बाहेरून नसतो, तो आतून असतो, तो असायला लागतो. हा आतला जो एक आवाज तो अतिशय क्षीण होत गेला. आणि आत्ता हे ह्याच्यातनं फायदा आहे ना तेवढं करा, हे सगळ्या कलांच्या क्षेत्रामध्ये दिसायला लागलं. आणि मग दावे काय असतात की आम्ही नवीन सांगतोय, तुम्हाला परंपरा ठाऊक आहे का? हे सगळं झालं आहे, हे बोलून झालं आहे, हे लिहून झालं आहे, तुम्ही फक्त वेगळ्या भाषेत म्हणताय. नवीन काहीतरी मी करतो आहे हे ठामे ठोकपणे म्हणण्यासाठी तुम्हाला परंपरा नीट माहिती पाहिजे आधी, तेव्हा तुम्ही म्हणणार ना की मी नवीन करतोय. ते काहीच माहिती नसतं. बरं, ते समजून घेण्याची इच्छा, ते जिथे मिळेल समजून असे मार्ग, हे पण काही शोधायची गरज वाटत नाही. आणि ती आंतरिकच वाटत नाही ना. ते तुमचं जाऊ देत सगळं, आम्ही काय म्हणतोय ते ऐका. हा जो एक दृष्टिकोन आहे, म्हणजे एकीकडे टोकाची आज्ञाधारक प्रवृत्ती आपल्याला सगळ्या कलाक्षेत्रांमध्ये पूर्वी दिसायची की अगदी म्हणजे नाहीच काही विचारायचं, का म्हणून विचारायचं नाही, नजर उचलून बघायचं पण नाही. ते आत्ताचं हे टोक, हे कुठेतरी असमतोल होतोय असं वाटतं. आणि या सगळ्याची चित्र उमटत आहेत. म्हणजे मला असं दिसतं की नाटकामध्ये पुनश्च हनीमून ही नाटकातलं पुढची दिशा आहे. की 10-12 वर्षांनी तेच नवरा बायको त्याच ठिकाणी हनीमूनला जायचं म्हणून तेच हॉटेल, तीच खोली वगैरे करतात. आणि प्रत्यक्षात काय घडतं, तर प्रत्यक्षामध्ये त्यांच्या लक्षात येतं की आपलं नातं उसवून गेलं या 10-12 वर्षात. आणि 2 किंवा 3 पात्र, फार फार तर 4. बघा तुम्ही सगळी नाटकं, मोठाचा मोठा रंगमंचावरती कलाकारांचा ताफा आहे असं आता दिसतच नाही नव्या नाटकात. का? काळाचा महिमा. पूर्वीची 6-7 अंकी चालणारी, रात्रभर चालणारी नाटकं गेली. मग 3 अंकी नाटक आलं. ते स्वातंत्र्यपूर्व काळातच आलं होतं. कुलवधू आणि ही सगळी नाटकं 3 अंकी. 3 अंकी नाटकही आता आम्हाला बघवत नाही म्हणून 2 अंकी झाली. यू टर्न वगैरे ही सगळी मधल्या काळात गाजलेली नाटकं 2 अंकी होती. आणि आता तर दीर्घांक 70 किंवा 80 मिनिटंच आम्ही बघू. तेवढ्या वेळात तुम्हाला काय मांडायचं ते मांडा. या पलीकडे प्रदीर्घ विदीर्घ बघायला आम्हाला वेळ नाही. सिनेमाचे कालावधी कमी झाले की नाही बघा तुम्ही. ती एवढा मोठा सिनेमा आपण बघतच नाही आता, शोलेसारखा वगैरे. 1.5 तासात सगळं उरकून बाहेर येतो आपण. आत गेल्यापासून सगळं इंटरवल वगैरे सगळं संपून 1.5 तासामध्ये तेच आपल्याला बरं वाटतं. इतकं सगळं छोटं छोटं, पिढ्या लहान झाल्या ना तसं हे सगळं सुद्धा संकुचित झालं. आणि संकुचित फक्त कालावकाश नाही झाला, कालावकाशामध्ये जो आशय मांडला जातो त्या आशयाचं पण हे एक प्रकारचं सुलभीकरण आहे, संकुचितीकरण आहे. हे आपल्या लक्षात येत नाही आहे. इतकी व्यामिश्रता आहे जगण्यामध्ये आत्ता की एक माणूस घरातनं बाहेर पडल्यापासून 10-12 तास 13 तास काम करून घरी येईपर्यंत तो इतक्या विविध वास्तवांमध्ये वावरत असतो. रस्त्यावरचं वास्तव एक,
मग तुम्ही जर का कुठल्या वेगळ्या वाहनाने प्रवास करत असाल मुंबईसारख्या शहरात लोकल बिकलनी, तिथलं एक वास्तव, कामाच्या ठिकाणचं एक वेगळं वास्तव, तुम्ही जेवायला कुठे जात असाल मेसमध्ये हॉटेलमध्ये तिथलं एक, अशा विखंडित वास्तवामध्ये माणसं जगतायत आणि घरी येईपर्यंत भजं झालेलं असतं डोक्याचं. सॉरी या शब्दासाठी, पण खरंच ही परिस्थिती आहे की आल्यावरती फक्त ती निर्बुद्ध करमणूकच तेवढी हवी असते. वर्तमानपत्र हातामध्ये घेऊन वाचायचं सुद्धा त्राण शारीरिक, बौद्धिक, मानसिक राहत नाही. अशा प्रकारच्या वास्तवात तुम्ही काय अपेक्षा करणार, असाही एक प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. आणि मग सायलेंट मोडमधल्या कविता अशा जर तुमच्यासमोर आल्या तर मग ते लक्षात येतं तुमच्या की अरे हो, ही नव्या काळाची कविता आहे. ही अरुण काळे नावाच्या एका कवीची नंतर आलेले लोक, आता शीर्षक पण बघा कविता संग्रहाचं अजिबात रोमॅन्टिक नाही. आपल्याला कविता संग्रहांच्या शीर्षकांची कशी सवय होती, मृदगंध वगैरे, नाही. नंतर आलेले लोक 2006 सालचा कविता संग्रह. कवी लिहितो, माहितीच्या गोदीत गोळा झाली, माहिती बरं का, माहिती म्हणतच नाही आहे तो, बोलीभाषेत माहिती लिहितोय. माहितीच्या गोदीत गोळा झाली जगभरातली माहिती, इंटरनेट. माहितीच्या गोदीत गोळा झाली जगभरातली माहिती, स्फोट होण्याची गोष्ट तर नवीन माहिती मिळाली. काय मिळाली? स्फोट नाही, प्रस्फोट. प्रस्फोट प्रूफ व्हायचं असेल तर या माझ्या मागं. कुठं? तर बाजारात. काय व बाय, काय आहे माहिती, कशी दिली, कंची ही किती पाहिजे, क्रेडिट कार्ड बी चालतं बरं का इथं. असं जर एखाद्या कवितेमध्ये यायला लागलं तर हे तुमचं आमचं जगणंच आहे ना आजकालचं. आणि हे दिसतं तिथे आपल्याला. मग कवितेची आपली जुनी जी संकल्पना आहे, आपल्याला जे कवितेमधनं काहीतरी वेगळं जमिनीपासून वर उचलणारं हवं असं वाटतं, त्याचं काय? म्हणजे तिथे आणि इथे पुन्हा संघर्ष उभा राहतो. आणि मग जुन्या अभिरुचीची माणसं ही कविताच नाही म्हणणार आणि नवीन पिढी म्हणणार की आम्हाला हेच दिसतंय, आम्हाला हिरवे हिरवे गारगालीचे दिसतच नाही आहेत. तुमच्याच पिढीने ऱ्हास केला आहे सगळा, पर्यावरणाचा ऱ्हास तुमच्याच पिढीने केला आहे, म्हणून आम्हाला आज हिरवं काही दिसत नाही आहे असं म्हटलं तर आपण त्यांचे केवढे मोठे गुन्हेगार आहोत हे तेव्हा लक्षात येतं आपल्या. आम्हाला काही पाहायलाच मिळालं नाही, आम्ही सकस अन्नच खाल्लं नाही, आम्ही कायमच जंतुनाशकं मारलेलं असंच अन्न खाल्लं बेचव. तुम्ही काय म्हणताय की बटाट्याच्या काचऱ्या साध्या चांगल्या लागायच्या एकेकाळी, आता अजिबात बटाटा चांगला लागत नाही, घाणेरडा वास आहे तो बटाटा. हे तुम्ही केलं आहे, तुमचं पाप आहे. ह्या प्रश्नांना आपल्याकडे उत्तरं नाही आहेत आणि हे सगळं साहित्यातून येणार. त्यामुळे आता ह्या सगळ्या साहित्याकडे आपण सगळे कसे पाहणार आहोत, त्या सगळ्याची व्यवस्था कशी लावणार आहोत, हा खरा मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि मग स्वातंत्र्य हे जे मूल्य महत्त्वाचं वाटत होतं, त्या मूल्याचं हे सगळेजण काय करतायत, ते जबाबदारीने वापरतायत का? आता कसं झालेलं आहे, ह्याच्यापासून त्याच्यापासून कशापासून मिळवायचं काही नाहीच आहे स्वातंत्र्य. आता फक्त ओरबाडण्याच्या गोष्टी राहिल्या आहेत बऱ्याच अंशी. आणि हे सगळं भान असलेले फार थोडे लोक आहेत संवेदनशील, की ज्या लोकांना हे कळतं आहे पण काय करायचं ते वळत नाही आहे. कारण व्यवस्था सगळ्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ह्याच्या विरोधात आहेत की तुम्ही मगाशी म्हटलं तसं एकांडे शिलेदारच ठरता काही वाटान. म्हणजे काय सगळं निराशाजनक चित्र आहे का, असं नाही. पण जे टोचतं ते येतं ना साहित्यात, सगळ्याच काही आनंदी आणि तुम्हाला प्रसन्न करण्याचे विडे नसतात कोणी उचललेले. मला जे माझ्या अनुभवाला आलं आहे तेच मी लिहिणार आणि माझा दृष्टिकोन जो आहे आणि मला ह्याच्यामधनं जे सुचतं आहे तेच मी मांडणार. तर या प्रकारचं जर तुमच्या समोर आलं तर तुम्ही कसं त्याच्याकडे पाहणार आहात. आणि मग ह्या सगळ्याकडे पाहणारी जी व्यवस्था आहे म्हणजे समीक्षा, तिकडे तर कोणी आजकाल वळतच नाही. म्हणजे मला सांगायला फार दुःख होतं की कोश वाङ्मय जो भाषेचा कणा असतो, 1932 साली दाते कर्वे हा महत्त्वाचा कोश मानला जातो. मराठीतला मोजवत वगैरे आहेत पण ते सोडून देऊ आपण, आपली लोक मराठी. दाते कर्वे हा कोश मराठीतला महत्त्वाचा आणि अतिशय मौलिक मानला जातो. त्याची 1932 साली जी आवृत्ती निघाली आहे त्यानंतर त्याची नवी आवृत्ती निघालेली नाही. पुनर्मुद्रणं होतात. पुनर्मुद्रण म्हणजे काय आहे असंच फक्त छापायचं. आवृत्ती म्हणजे भर पडते, व्यवस्था बदलली जाते, आतमध्ये काहीतरी बदल होतात, त्याला आवृत्ती म्हणतात. कुणालाही असं वाटत नाही आहे की 32 ते 2023 या एवढ्या सगळ्या कालखंडामध्ये आता हा कोश कोणीतरी एकदा व्यवस्थित, आणि कोणीतरी म्हणजे या सगळ्या गोष्टी एक हाती होत नसतात. एक हाती करणारे केतकरांसारखे वेडे लोक गेले हो वरती. डॉक्टर केतकरांसारखे लोकच नाहीत आता. पण हे शासनाचं काम आहे. आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्र राज्य मराठी राजभाषा वगैरे म्हणताय तिथे हे काम करायला पाहिजे, हे होत नाही.
आणि झालेलंच नाही आहे अजूनपर्यंत. तीच गोष्ट समीक्षेची. म्हणजे आता कसं झालं आहे की तुम्ही काहीतरी लिहा आणि लाईक द्या, छान म्हणा, उत्तम म्हणा, अप्रतिम म्हणा, ऑसम म्हणा, वाव म्हणा की झालं. त्याचं खोलवर जाऊन विश्लेषण करून त्याच्यात नेमकं काय आहे, त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे, त्याच्याकडे बघायच्या किती वाटा आहेत, या एखाद्या कवितेच्या पोटात जायच्या कोणत्या किल्ल्या आहेत, इतकी स्वस्थता, इतकी उसंत नाही म्हणा, किंवा तसं आता आतून तुम्हाला वाटतच नाही असं म्हणा. मुळात समीक्षा ही नेहमी साहित्यानंतर लिहिली जाते, साहित्यानुगामी असते ती. आधी कलाकृती निर्माण होते, मग तिची समीक्षा होते. त्यामुळे कथा, कादंबरी, नाटक आधी लिहिलं केलं जातं आणि त्यानंतर हळूहळू तिची समीक्षा होते. ही समीक्षा होण्यासाठीचे जे कष्ट आहेत ते घेणारी पिढीच आता हळूहळू लुप्त होत चालली आहे. PhD असंख्य आहेत, पण म्हणून संशोधनाची शिस्त असलेल्या, अतिशय मर्मदृष्टीने काम केलेल्या असं कामच नाही आहे. त्यामुळे संशोधन, समीक्षा आणि कोशवाङ्मय या तिन्ही प्रकारांकडे किंवा क्षेत्रांकडे आपलं खूप अक्षम्य असं दुर्लक्ष या सगळ्या काळात झालं आहे. त्यामुळे ह्याचे काही प्रवाह विवाह कधी होत नसतात. ही एकांडी बेटच असतात, ग्रेसच्या कवितेसारखी. माझ्या कवितेपाशी यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या संवेदनांची वल्ली घेऊन यायला पाहिजे, मी नाही तुमच्यापाशी येणार. कलावंताचा अहंकार पण, आणि दुसरी गोष्ट खरंच बेटासारखीच होती त्यांची कविता. असं आहेत काही कलावंत, आपल्याला माहिती आहे. GA कुलकर्णीच्या आता जन्मशताब्दी वर्षात खूप लोक वेगवेगळ्या वाटांनी GAंना भिडले, पण GA हा कलावंत आयुष्यभर उपेक्षितच राहिला आणि कुठलेही मान सन्मान, कुठलेही मोठे पुरस्कार वगैरे काही GAंना, एकमेव साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्याच्यातही गोळ झाले. म्हणजे तो काहीतरी सालाचा वर्षाचा फरक झाला, ते प्रकाशकांनी चुकीचं केलं वगैरे वगैरे, तो GAंनी घेतलाच नाही वाद झाल्यामुळे. म्हणजे जाहीर झाला पण GAंनी स्वीकारला नाही. एकमेव जागतिक दर्जाचा लेखक, नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं पाहिजे असं लोक म्हणतात, असा लेखक त्यांच्या त्या कुग्रामामध्ये, धारवाडमध्ये राहिला. आज ते गेल्यानंतर मग आपण जन्मशताब्दी त्यांची फार जोरदारपणे साजरी करतोय. मला तरी मराठी साहित्याचं चित्र दोन्ही बाजूंनी दिसतं आहे. एकीकडे वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी ग्रंथालयं, या सगळ्या ठिकाणी मागणी वाढते. कवी संमेलनांचं पेव फुटलं आहे जिथे तिथे, आणि संमेलनामध्ये वाचली जाणारी मंचीय कविता अधिक प्रमाणात लिहिली जाते. व्रतस्थ कवितेचं जे कौतुक आपल्याकडे खूप मानलं गेलं, त्या कवितेतले सगळे घटक हळूहळू पातळ होत 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 आता मंचीय सादरीकरणं हा म्हणून बघा तुम्ही कवी संमेलनाला जाऊन आल्यानंतर काहीही लक्षात राहत नाही. पुस्तक मिटून ठेवलं, विसरलं. सिनेमा बघून आलो, बाहेर कॉफी पिताना वेगळ्याच गप्पा, काही सिनेमाचा परिणामच नाही आमच्यावरती. गाणं ऐकून आलो, ती बंदिश त्यावेळेला अमुक अमुक अशी त्यांनी गायली होती, तशी त्यांनी गायली, काय कॉपी तर करतायत, रिमिक्स काय करतायत, काही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, अभ्यासाचं बळ नाही, साधनेचं तेज नाही, आणि संधी भरपूर, आणि तरी संधी नाही म्हणून रडणारे लोकही भरपूर, असं एक विचित्र वास्तव सध्या खरोखर तयार झालं आहे. आणि 2-3 वर्षामध्ये मान्यता मिळणं, सगळीकडे आपलं नाव होणं, या सगळ्याचं म्हणजे 20-20, 25-25 वर्ष काम केल्यानंतर कुठेतरी काहीतरी दिसतं, तर त्याचं भानच गेलेलं आहे. सगळं आत्ता केलं, काल मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली हातात की उद्या काहीतरी लगेच आलं पाहिजे, समोर मिळालं पाहिजे. अनुभवाचं तुम्ही 10% टोणपे खाल तेव्हा तुमच्या जाणीवेत होणाऱ्या बदलांचं असं काही चित्र उमटायला हवं का नको? तर ते चित्र मात्र उमटण्याची खूपच कमी, धूसर अशा शक्यता मला ह्या अलीकडच्या साहित्यात खूप दिसतात. चुश म्हणून प्रयोग करायचे, तुम्हाला कळलंच नाही पाहिजे. आता श्याम मनोहर जे लिहितात ते श्याम मनोहरांचं सबंध साहित्य वाचायला तुम्हाला एक वाचकाची म्हणून एक इयत्ता असते, ती खूप वर्षा इयत्तेत तुम्ही प्रवास केलेला असायला लागतो टप्प्याटप्प्याने, तेव्हा तुम्हाला श्याम मनोहर कळतात. पण श्याम मनोहरांची फक्त शैली कॉपी करायची, तिचं अनुकरण करायचं आणि काहीतरी लिहायला बघायचं. आहेत आत्ताचे लेखक, मी नावं नाही घेत, आत्ता सगळेजण तरुण लेखक लिहित आहेत, पण हे काय आहे? श्याम मनोहरांनी ज्या पद्धतीची मांडणी ते करू बघतायत, आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष संस्कार मूल्यांकडे आहे, मांडतायत ते ना, की सभ्यता, सामाजिक सभ्यता केवढी नष्ट झाली ह्याची खंत आहे श्याम मनोहरांच्या लेखनामध्ये. हे सगळं तुम्हाला कुठे बोचलं आहे का काही? तुम्ही फक्त शैली त्यांची घेताय आणि तुमचा काहीतरी आशय त्याच्यावरती लादताय, तर ते कसं पकड घेईल? 10 पानंसुद्धा वाचवत नाही तो. अलीकडे काय चांगलं वाचलं तर एकमुखाने एका पुस्तकाचं नावच येत नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असणार वगैरे सगळं मान्य आहे, आणि प्रत्यही म्हणजे दिवसाला 5 पुस्तकं 10 पुस्तकं जर प्रकाशित होत असतील तर तुम्ही काय काय कशाच्या बरोबर राहणार. पण मला खरंच असं वाटतं की
तुकोबांचा रोखठोकपणा, साधेपणा आणि तरीही त्यांना असलेलं एक अनुभवाचं तेज, ज्ञानेश्वरांचे सौंदर्य कळा, ह्या सगळ्याचं कणभरही भान न ठेवता ते जुने जाऊ द्या मरणा लागून केशवसूत ज्या अर्थाने म्हणाले तो अर्थही जाऊ देत, ते फक्त आम्ही आता उच्च रवानी म्हणतोय, अशा पद्धतीचं चित्र खरोखर आहे. आणि फार वाईट वाटतं की एकही चांगली कविता का नाही वाचनामध्ये येत आपल्या, की जी बरेच दिवस तिचा अर्थ लावावा वाटेल मनात. खानोलकरांची आरती प्रभूंची कविता वाचली, जाहला सूर्यास्त राणी, किती वेळ लागतो ती समजून घ्यायला. 2दा 3दा 10 वेळा 15 वेळा वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण तो वाचतो, तेव्हा या टप्प्यावर कुठेतरी असं वाटतं की हां, असं बहुतेक म्हणायचं असावं, काय ग्रेट होता हा माणूस. ही वाचून झाली की आम्हाला सगळा अर्थ कळला. म्हणजे सुबोध लिहू नये असं माझं म्हणणं नाही आहे, पण अहो ते कवितेत काही कविता पणच नाही. 2 शब्दांमध्ये 2 ओळींमध्ये काहीतरी अव्यक्त अर्थ असावा की नाही, आशयाची क्षितिज विस्तारलेली मला जाणवू देत ना, ते काहीच नाही. आणि मग सगळ्यात वाईट काय माहिती आहे का, आपली पुस्तकं पाठवून द्यायची. आणि म्हणजे हे तर काही गरज आहे का याची, पण असं झालेलं असतं. आणि ह्याच्या मागचं सगळा व्यूह लक्षात घेतला. मी मगाशी म्हटलं तसं स्वतःच्या खर्चाने प्रकाशकांकडनं पुस्तक काढायचं. प्रकाशक म्हणतात आम्ही 100 प्रती तुम्हाला देऊ, त्याची जबाबदारी तुमची. आम्ही आमच्या 2 दुकानांमध्ये ठरलेल्या डीलर्सना पुस्तकं देऊ, ते 25-25 प्रती काय असतील त्या 200 प्रती आम्ही काढू. मग 100 प्रती तुमच्याकडे असतात, तुम्ही काय करणार तुमच्या पुस्तकांच्या 100 प्रती? तुम्ही जिथे जाता तिथे तुमच्या पिशवीमध्ये प्रती घेऊन फिरता आणि भेटणाऱ्या लोकांना अरे नाही, तुम्ही स्वतःचं लेखक म्हणून किती अप्रतिष्ठा करताय. एकीकडे नेमाड्यांनी असं लिहिलं होतं की लेखकाचा लेखकराव होतो तो का, तर लेखकराव होणं म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांचं तेज घालवून बसणं, हे निस्तेज जे होणं आहे ना, ते फार मोठ्या प्रमाणावरती अलीकडे वाढलेलं आहे. आणि हे सगळ्या कलांच्या क्षेत्रात वाढलं आहे. गिमिक्स आहेत, प्रभाताई आहे तिथे, त्यांना अगदीच मनापासून पटतंय. गाण्याचं क्षेत्र घेऊन चित्रकलेत फक्त होत नाही तिथे, काय का कुणास ठाऊक, कदाचित फार खर्चिक आहे का काय वगैरे, पण तरीही नजर नाही बघण्याची. त्याच्यामुळे तिथेही कशालाही बी कवींची एक कविता होती ना, लटक्याला मोले येती कौटिल्य स्वैर बोकाळे. मला अनेकदा ते आठवतं की लटक्याला मोले येती म्हणजे काय, तर खऱ्या खोट्याचा विधिनिषेधच आमचा बधीर झाला आहे. आम्हाला तो पडदा चढला आहे कसला तरी डोळ्यावरती, की आम्हाला कळतच नाही अस्सल आणि नक्कल, कम अस्सल. आणि म्हणायची सोय नाही आता कोणाला. तुम्हाला खड्यासारखं उचलून बाजूला टाकणार, तुम्ही कुणाला काही न विचारता तर सांगायला जाण्याची शक्यताच नाही उरलेली आता विद्यार्थ्यांना सुद्धा. पण अगदी सहजपणे जरी काही म्हणायचं असेल तरी 10 वेळा विचार करावा लागतो की खरं खुरं मत द्यायचं का नाही द्यायचं. मग ते ऑसम, छान, वाव, आपणही तसेच व्हायला लागतो, कारण आपण एकटे पडतो अशा सगळ्या ह्याच्यामध्ये. तसं व्हायचं नसेल तर मग आपल्याला एकतर बहुजनांचा रस्ता चोखाळायला लागतो, आणि नसेल तर मग ती सगळी किंमत मोजावी लागते. याच्यातलं काहीतरी एक निवड करायची, एक असा टप्पा आज आपल्यासमोर सगळ्याच कलाक्षेत्रांनी आणून ठेवला आहे. तर ह्याचा विचार नक्की आपण करायला पाहिजे. तर स्वातंत्र्योत्तर 75 वर्षामध्ये काय काय झालं, तर मला परत त्या पहिल्या वाक्याशी यावंसं वाटतं की स्वराज्य मिळालं, पण सुराज्य आलं का. ते सुराज्य म्हणजे काय नेमकं, मला काय अपेक्षा आहे सुराज्याकडनं, असे सगळे विचार माणसानी, म्हणजे प्रत्येक विवेकी, विचारी, सुजाण माणसाने करायला हवेत. ते करायला सुद्धा आपल्याकडे आज उसंत नाही आहे असंही एकीकडे वाटतं. आणि मग ह्याची सगळ्याची जी प्रतिबिंब वेगवेगळ्या ठिकाणी उमटतात, तशीच ती साहित्यातही उमटतात. म्हणून ते समाधान देत नाही आपल्याला. फार वर्षभरात ना 1-2 पुस्तकं अशी असतात की वाचलीच पाहिजेत, आणि मग आपण एकमेकांना सांगतो की वाचा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की फार कमी तरुण नावं त्याच्यात असतात. जुन्याच लेखकांचं काहीतरी नवं लेखन, म्हणजे जे प्रस्थापित झाले, जे लेखक म्हणून आपल्याला माहिती आहेत, अशांचंच काहीतरी नवं येतं आणि आपण एकमेकांना सांगतोय ते त्यांचं अमुक अमुक आलंय, वाच बरं का, सानियांची नवी कादंबरी आली आहे, वाचलीस का. कोण नवे लेखक वाचले असं म्हणलं तर भराभरा छान नावं पण आठवत नाहीत. मला कधी कधी वाटतं की ही आपली मर्यादा का, वैयक्तिक का, या संबंध वातावरणाचा परिणाम. वैचारिक आवडतं, लेखसंग्रह आवडतात, पण फिक्शन, कविता, नाटक या 4ही महत्त्वाचे साहित्य प्रकार ज्याला म्हटलं जातं की कथा, कादंबरी, नाटक आणि कविता, या 4ही प्रकारांमध्ये आपल्याला खूपच अशा प्रकारचं वातावरण दिसते. मग ह्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा, मिळालेल्या सगळ्या स्वायत्ततेचा काय उपयोग केला आपण, हे कसं वापरलं.
सगळंच होतं ना. शहरांमध्ये राहणाऱ्यांना तर कुठल्याच प्रिव्हिलेज्ड असं म्हणू आपण, हवं ते शिक्षण, हव्या त्या पद्धतीने तुम्ही वागताय, पेहरताय, इकडे तिकडे फिरताय, जाताय, तुमच्या फिरण्यावरती पण कसली आता बंधनं, काहीच नाही. उंबऱ्याबाहेर पडल्यावरती सगळं आकाश तुम्हाला मिळालं आहे. आता त्याचा तुम्ही काय उपयोग केलात? वाचक म्हणून किती समृद्ध झालात, लेखक म्हणून किती झालात. आणि ही जर समृद्धी झाली नसेल, वाचकांचीच डिमांड नसेल की आम्हाला उत्तम पाहिजे, तर लिहिलंही जात नाही. जसं मी मगाशी कथेवरती परिणाम झाला, कथेच्या निर्मितीवर म्हणलं तसंच येते. तर हे सगळे विचार या निमित्ताने पुन्हा एकदा करायला मिळाले, म्हणूनही मला आजच्या या भाषणाचा विषय आवडला. जाता जाता दोनच गोष्टी मला फक्त इथे हे करायच्या आहेत की हे सगळं चित्र असं असलं तरीही का निराशा येत नाही, तर अनंताच्या कालाह विपुलाच पृथ्वी असं म्हणून ठेवलंच आहे. कुणी ना कुणी केव्हा ना केव्हा तरी काहीतरी खरोखर चांगलं, उत्तम आणि येतं बरं का ते. पण मी म्हटलं तसं ते इतकं तुरळक आहे की प्रवाह हा जो आपला सततचा विचारातला भाग आहे, त्याचा प्रवाह दिसत नाही हो. की ही मूल्य घेऊन ह्याच्यासाठी असं उभं राहिलं असं नाही. म्हणून कादंबरीमध्ये मला चित्र दिसतंय की उजव्या सोंडेच्या भावल्या ही नवी दिशा आहे. आता या दिशेने जर कादंबरी लेखन झालं, त्या दिशेने म्हणजे त्यांनी दाखवलं आहे काहीतरी की कसं उभं राहता येतं, तर कादंबरीला भवितव्य चांगलं आहे. कथेच्या बाजूने विचार केला आपण तर मला खरंच असं वाटतं की नवे लेखक काही, म्हणजे उदाहरणार्थ पंकज भोसले आहे, शर्मिला फडकेसारखी नवी लेखिका आहे, यांच्या कथालेखनाची दिशा ही मला वेगळी दिशा वाटते आहे. या दिशेने जर काही घडलं तर त्याचा प्रवाह होण्याची एक शक्यता आहे. तसं नाटकात मी मगाशी पुनश्च हनीमूनचा उल्लेख केला की या दिशेने नाटक आता जाऊ शकतो, म्हणजे माहिती नाही, पण वाटतंय तरी असं की हा एक टर्निंग पॉईंट आहे, वळण ज्याला म्हणतो आपण, अशा तऱ्हेने. तसं कवितेमध्ये मी आत्ता तुम्हाला म्हटलं तसं ह्या नवकवींची नवी अभिव्यक्ती जी आहे सगळी, की कम्प्युटरच वापरत आहेत, हार्ड डिस्क फुल झाली, आत्ता काय बोलू नको माझ्याशी. या भाषेमध्ये जे बोललं जातं तर ही भाषा वेगळी आहे, पण त्याच्यातून त्यांना जे सांगायचं आहे की इतकं गच्च झालं आहे आता की आता काहीही तिथे संपादलं जाणार नाही. तर अभिव्यक्तीची भाषा वेगळी असली तरीसुद्धा त्यांचा कंटेंट जर पॉवरफुल, शक्तिमान असेल तर ह्या कवितेला भवितव्य आहे असंही मला म्हणावंसं वाटतं. त्या निमित्ताने आत्मचरित्रांचा एक सशक्त प्रवाह मात्र 1975 नंतर खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला आणि त्याच्याबद्दल बोलायचं ओघात राहून गेलं. तेवढं मात्र मी सांगते की दलित आत्मचरित्रांनी तर मी मगाशी उल्लेख केला बलूतचं, तेव्हापासून ती आलीच आणि प्रत्यक्ष जीवनातले अनुभव असल्यामुळे त्याच्यामध्ये एक आत्मप्रत्ययाचा धग होती, त्याच्यामुळे ती सगळी आपल्याला अतिशय वाचनीय वाटली. उपरा काय, उचल्या काय, मला उद्ध्वस्त व्हायचं आहे काय, कितीतरी. इकडे मुख्य प्रवाहामध्ये पाहिलं आपण तर नाचगं घुमापासून स्त्री आत्मचरित्रांचा एक सशक्त प्रवाह आपल्याकडे सुरू झाला. आणि आत्तापर्यंत बाईंनी बोलायचं नाही, नवऱ्याबद्दल, सासाच्या माणसांबद्दल, ते सगळं म्हणजे दिल्या घरी तू सुखीच राहा असं सगळं असताना आपल्या अतिशय असमाधानकारक अशा वैवाहिक जीवनाबद्दल लिहिणं, जाहीरपणे लिहिणं आणि मग त्याला तोंड देणं ना. नंतर काय जी टीकेची झोड उठली, कोणी स्वागत केलं, कोणी काय, तर अशी संबंध एक लाट आली. आणि ती पार आत्ता मला सरिता आव्हाडचं जे हमरस्ता नाकारताना, म्हणजे आंतरजातीय विवाह केल्यानंतर काय घडलं, काय अनुभव आले, विवाहाचं पण काय झालं आणि एकूण नातेसंबंधांचं पण कसं ते जाळं सगळं, आणि आत्ता मग ह्या टप्प्यावरती काय हाती आलं, ह्याचा आत्मशोध घेण्याची जी एक वृत्ती दिसते त्या आत्मचरित्रामध्ये. तर हा एक खूप मराठीचं एकूण साहित्य दालन समृद्ध करणारा साहित्य प्रकार निर्माण झाला. मध्यंतरी प्रवास वर्णनांचं पण अशाच तऱ्हेने मीना प्रभूंची पाठोपाठ 10-15 वर्षामध्येची प्रवास वर्णनं आली. तर प्रवास वर्णनांची एक वेगळी शैली आणि नुसता प्रवास नव्हे तर जेव्हा आपण कुठे जातो तेव्हा देश म्हणजे देशातली माणसं, हे माट्यांचं वाक्य आठवावं अशा तऱ्हेने त्या लोकसंस्कृतीचा एक संबंध अभ्यासपूर्ण अशी चांगली सज्जड 600-700 पानांची त्यांची सगळी प्रवास वर्णनं आहेत. पण आपल्याला ती वाचून असं वाटतं की हो, चीनला कधीतरी भेट द्यायला पाहिजे, चीन म्हणजे करोना हे समीकरण कधीतरी डोक्यातनं काढूयात आपण, असं वाटण्या इतकी वाचनीयता त्या आत्मचरित्रांनी आपल्याला दिली प्रवास वर्णनांनी. तर हे प्रवास वर्णन आणि आत्मचरित्र तुलनेने दुय्यम समजले जाणारे साहित्य प्रकार का दुय्यम, तर त्याच्यासाठी फार अभ्यास करायला लागत नाही ना. जे अनुभवलं आहे तेच लिहायचं आहे. माझ्याच आयुष्याबद्दल मला लिहायचं आहे, कशाला कुठे इकडे तिकडे जायला लागतं आहे, कशाला फॉर्मचा विचार करायचा आहे, रूपबंधाचा, जे आहे तेच मांडायचं आहे.
आणि खरं खरं प्रांजलपणे मांडलं तर ते वाचनीय होतंच, हा अनुभव पण होता. त्याच्यामुळेही असेल कदाचित. आणि प्रवास वर्णनाचं पण तेच आहे, ए पासून बीपर्यंत गेलं की झाला प्रवास. आणि त्याच्यामध्ये जे अनुभवलं ते अगदी विजाचे गोंधळ झाले इथपासून पण लोक लिहितात आणि काही जणांना ते वाचनीय वाटू शकतं. त्यामुळे हे दोन प्रकार हे या काळामध्ये खूप वाढले, कारण प्रवास खूप वाढला ना. एकेकाळी समुद्र उल्लंघून गेल्यानंतर प्रायश्चित्त घ्यायला लागत होती, तिथपासून आता म्हणजे सारखीच लोक समुद्र उल्लंघत असतात. चंद्रावरती पण कॉलन्या करायची आता लोकांची तयारी झाली आहे. विनोदाचा भाग सोडून देऊ आपण, पण इतकं सगळं आवाक्यात आलं आहे, आपल्या परिघामध्ये येऊन पोचलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या गोष्टींचे अनुभव कथन हे खूप वाढलं. नंतर अलीकडच्या काळात तुम्ही बघा, रिपोर्टाज प्रकारचं लेखन खूप झालं. अमुक ठिकाणी जाऊन यायचं, एखादी संस्था बघायची, उदाहरणार्थ हेमलकशाला जाऊन यायचं आणि प्रकाश आमटांनी तिथे केलेल्या सगळ्या प्रयोगांवरती लिहायचं. ते रवींद्र कोल्ह्यांनी तिथे मेळघाटामध्ये जे केलेलं आहे तिथे हे करून यायचं, तो प्रकल्प समजून घ्यायचा आणि वाचकांना त्याची माहिती द्यायची. या प्रकारच्या लेखनाला सुद्धा एक प्रकारचं, कारण कसं आहे की एकाच आयुष्यामध्ये आपल्याला सगळं शक्य नसतं करणं, तर आपण कल्पनेने जाणून घेतो. आणि कल्पनेने जाणून घेण्यासाठी आधार कशाचा आहे, तर पुस्तकांचा आहे. शब्द आपल्याला घेऊन जातात त्या त्या प्रदेशांमध्ये. त्यामुळे शब्दांच्या आधाराने हे सगळं समजून घेण्याची प्रवृत्ती माहितीपर पुस्तकांचं कधी नव्हे एवढं पेवल आहे. पण ह्याला आम्ही साहित्य म्हणतच नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे म्हणजे हाऊ टू प्रकारातली पुस्तकं जी आहेत, मित्र कसे जोडावेत, यश कसं मिळवावं, अमुक पोस्ट कशी मिळवावी वगैरे वगैरे, तर ह्याला काही साहित्य म्हटलं जात नाही. साहित्यामध्ये काहीतरी एक ललित आणि ललितेतर असे जे फरक केले जातात, तर मी बोलली आज मुख्यतः ते सगळं ललित साहित्याच्या अनुषंगाने बोलली आहे. मला या निमित्ताने इथे सगळे विचार आपल्यासमोर मांडायची संधी दिलीत आणि तुम्ही इथे खूप उत्सुकतेने ऐकून घेता असं दिसलं. त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते आणि थांबते.